नमस्कार. कसे काय मजेत ना? सगळेजण मजेत असावे हे देवाचरणी प्रार्थना आहे. चला तर आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे छोले भटुरे. तर फार दिवस झाले छोले भटुरे बनवलेले होते. कधी ना कधीतरी काहीतरी वेगळं खाल्ल्यामुळे तर तोंडाची चवच पण वेगळंच होते. म्हणून तर बाहेर खाण्यापेक्षा घरात बनवून खाल्लं तर बरंच. तर सर्वात आधी भटुरेचे तयारी सगळं करूया. मैदा घेतले आहे. मैदा इकडे चाळून घेत आहे. मग त्याच्यामध्ये बारीक रवा घालून घेतले. चवीप्रमाणे मीठ. आपण मीठ किती वापरतो त्याप्रमाणेच आपण त्याच्यामध्ये थोडं साखर पण घालायचं आहे. आता त्याच्यामध्ये खायचा सोडा घालून घ्यायचा. मग दही. हे सगळं चांगले मिक्स करून छान असे आपलं पीठ मळून घेऊया. म्हणजे भटुरेसाठी हे जे काही साहित्य घातले आहे ते सगळे ह्याला पाहिजे, म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होते. तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी अजवाईन पण घातले तरी पण पचायला हलकं होतं. आपल्याला आवडले असेल तर घालायचं, नाही तर स्किप केलं तर पण चालते. पण छान असे मस्त घट्ट मळून घेतले आहे पीठ. इकडे मी छोले इकडे रात्रीच भिजवून घातलेले. 1 वाटी छोले भिजवून घातलेले. मग सकाळी गरम पाण्यामध्ये कुकरमध्ये शिजवायला टाकले. शिजवताना तमालपत्र आणि अख्खा मसाला घालून शिजवून घेतले आहे. त्याच्यामध्ये थोडीशी चहा पावडर बांधून गुटळे टाकायचं. आपल्याला आवडलं असेल तर टाकायचं, नाही तर तरी पण चालते. तर 4-5 शिटी करून झाले की आपले छोले मस्त छान असे मऊशीर शिजून येते. मध्ये तेल तापून घ्यायचं. मग खाण्यासाठी हिरवीगार मिरची त्याच्यामध्ये थोडीशी तळून घ्यायचं. झाले की मग ते साईडला काढून ठेवायचं. मग ह्याच्यामध्ये तेलामध्ये अख्खे मसाला घालून घ्यायचा. आवडीप्रमाणे कमी जास्त आपण अख्खा मसाला वापरून घेऊ शकतो. मी इकडे दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि पत्र आणि चक्रफूल घालून छान असे मस्त खमंग भाजून घेतले. झाले की मग आलं लसूणचा पेस्ट घालून घ्यायचा. थोडं जास्तच घालून घ्यायचा. सगळे भाजून घेत असताना गॅस एकदम मंद आचेवर ठेवून घ्यायचं. असे लालसर होईपर्यंत परतून झाले की मग बारीक कापलेले त्याच्यामध्ये कांदे घालून घ्यायचा. झाले की मग 3 टोमॅटोचा इकडे पेस्ट करून घेतले आहे ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. त्याचा प्युरे पण फोडणीमध्ये छान असे मस्त खमंग भाजून घ्यायचा. आपण जितकं आपण भाजून घेतो ना तेवढं आपली भाजी जास्त काळ टिकतो. तर आता ह्याच्यामध्ये छोले मसाला घालून घेतले आहे. ते पण छान असे मस्त खमंग वास येऊपर्यंत भाजून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये तिखट घालून घ्यायचा. तिखट 2 प्रकारचे घातले आहे, कलरसाठी आणि तिखटसाठी. आपण कुठलीही भाजी बनवतो तर त्या भाजीला तिखट पण पाहिजे आणि कलर पण पाहिजे, मगच ते भाजी कुठली असेल छान दिसतो. फोडणीचा मसाला थोडंसं साईडला काढून ठेवूया. हे नंतर आपण फोडणी घालून झाल्यानंतर हे वापरून की आपली छान मस्त चव पण येतो. म्हणजे जास्त आपल्याला उकळून घेतो ना आपली भाजी त्यावेळी त्याची चव थोडी कमी होते. हे फोडणीवरून घातले की त्याची चव बरोबर मेंटेन होतो. आता सगळे मसाले वगैरे घालून आणि तिखट वगैरे घालून इथं फोडणी आपली तयार झाली आहे. आता थोडीशी ह्याच्यामध्ये थोडीशी तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. पाणी घालून झाल्यानंतर तेल सुटत आलं की आपली शिजवलेले छोले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. म्हणजे छोलेमध्ये सगळे आपलं मसाले जे काही घातले आहे ते सगळे मिक्स होईपर्यंत परतून घेऊया. छोले करून घेताना आपली छोले छान मस्त एकदम मऊशीर शिजले पाहिजे. शिजले नाही की अनेक 2 शिट्या करून घ्यायचा. म्हणजे शिजलेले की आपली भाजी खूप छान लागतो, नाहीतर चवीला थोडी वेगळीच लागतो. म्हणून थोडं जास्त शिजले की आपली छोले हॉटेलसारखी धाब्यावर मिळते त्यासारखेच आपली टेस्ट येतो. फक्त शिजवण्यात आपली चूक झाली नाही पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घातले आहे. तर थोडक्यात तिकडं आपलं म्हणजे भाजी तयार झाली आहे. तर ह्याला आता शिजायला देऊया. तर आता अनेक फोडणी तयार करून घेऊया. तर हा फोडणी आहे तेलामध्ये राई, जिरा, थोडीशी हिंग, हिरवी मिरचीमध्ये एकामध्ये 2 भाग करून घ्यायचा. ते पण त्याच्यामध्ये घालून गॅस बंद करून घ्यायचा. तर खाण्यासाठी हा मसाला तयार करून घेत आहे मी. कांदे उभे किंवा आडवे अशा प्रकारे कट करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये थोडीशी मीठ, तिखट, चाट मसाला आणि आता फोडणी करून घेतले ना ते हे घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. हे आपली छोले भटुरे बरोबर साईड आपण सलाड करून घेतो ना ह्याचा मसाला आता आपलं तयार झालं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातली की आपली सलाड तयार आहे.
2 मिनिटात आपले मसाले कांदा तयार झाले. मस्त बघून तोंडात पाणी सुटत आहे. छोलेसाठी एक्स्ट्रा आपण एक फोडणी तयार करून घेऊया. त्याच भांड्यामध्ये अजून थोडं तेल घातले आहे आणि कलरसाठी जे आपण तिखट वापरतो ते तिखट घालून घ्यायचं आणि छोले मसाले घालून थोडीशी मंद आचेवर ठेवून परतून घ्यायचा आणि गॅस बंद करून घ्यायचा. आणि हा जो फोडणी आपण केलेला आहे ते आता छोलेवर घालून घेऊया. म्हणजे एकदम छोलेचं एकदम इतकं खमंग वास येतो. बाहेर जसे वास येतो खमंग, तसेच असं आपल्या घरात पण हा मसाला आणि फोडणीचा वास छान येतो आणि तोंडात पण चव खूप छान लागतो. आता आपली छोले पूर्णपणे तयार आहे. तर आता आपण भटुरे बनवूया. पीठ आपलं छान फर्मेट झाले आहे. म्हणजे एक अर्धा पाऊण तास झाले आहे इकडे मळून. पूर्णपणे आता सेट झालेलं आहे. लहान लहान लिंबा एवढे गोळे करून घेऊया आणि आता लाटून घेऊया. तर लाटून घेताना थोडीशी जाडसर आपली भटुरे ठेवूया. म्हणजे भटुरे कधी पण आपण बाहेर ट्राय केला असेल तर आपल्याला माहीत असेल थोडीशी जाडसर असतो आणि थोडे असे उभे असतात. म्हणजे गोलकार ह्याचा करायचं नाही, फक्त असं लांबट करायचा आणि गरम तेलामध्ये छान असे तळून घ्यायचा. आणि तेलात घातले की आपले भटुरे एकदम छान मस्त असे फुगून येतात. बघा इकडे बघू शकता आपण इकडे किती छान मस्त आपले फुगून आले आहेत. म्हणजे आपले पीठ छान फर्मेट झाले असे समजून घ्यायचं. आपण दही घालून घेताना त्याच्यामुळे छान मस्त असं पीठ आंबून आलेले असतात आणि त्याच्यामुळे पुरीला जास्त तेल पण पित नाही. पुरी म्हणते भटुरे. तर इकडे अजून एक इकडे भटुरे घातले आहे, ते पण छान मस्त असं फुगून येत आहे. तर आपण पण कधी घरी असे केले असेल तर मला नक्की कळवा. आणि हा रेसिपी आपल्याला आवडला असेल तर सांगा. आणि चॅनलला कोणीतरी नवीन असेल तर आपल्याला हा रेसिपी आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कसे झाले सांगा. आणि आवडले असेल तरी पण सांगा, नाही आवडले तरी पण सांगा. तर आता आपली प्लेट सर्व करूया. आपले छोले भटुरे आणि साईडला आपली मिरची आपण तळून घेतली ते आणि मसाला कांदा. अशा प्रकारे आपण पण नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलं तर नक्की सांगा कसे झाले काय झाले. बघून मला तर आता दुसऱ्यांदा पाणी सुटत आहे. भटुरे पण एकदम छान मस्त असे तुटत आहेत, एकदम खुसखुशीत झाले आहेत. छोले पण एकदम छान झाले आहे.